वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आज आपण 7 मे 2022 ला जो राज्यसभा मेन्सचा पेपर झालेला आहे इंग्लिश लँग्वेजचा त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. विषय म्हणजे त्याआधी रायटिंगच्या पेपरमध्ये जे एस आलेले आहेत ते एक्सपेक्टेड ॲज मी टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले जे टेस्ट सिरीज आपण कंडक्ट केली होती त्यामधील ॲज इट इज कॉपी पेस्ट झाले. विषय म्हणजे मी जे प्रेडिक्टेड एसे आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि आपल्या सगळ्या स्टुडंटला शेअर केले होते ते ॲज इट इज होते. एक्सपेक्टेड जेही करंट अफेअर्सशी असतं रिलेटेड दरवर्षी मी शेअर करत असतो आणि ते बहुधा कॉपी होत असतात. रिगार्डिंग ग्रामरमध्ये बघा वेगळं काहीच नाही आहे, तेच आहे, कॉपी पेस्ट आहे. मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इज द ॲक्च्युअली बायबल. जर तुम्हाला 45 पर्यंत रीच व्हायचं आहे व्हेरी सिम्पल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PSI STI असिस्टंट राज्यसेवा सगळ्यांचे पेपर डिटेल सॉल्व्ह करणे. झिरोर पुस्तक जे मी लिहिलेलं आहे सेकंड एडिशन त्यामधून जर तुम्ही डिटेलमध्ये बघितलं तरी इनफ होईल. सेकंड यातले प्रश्न काही कॉपी झालेत यस, यामधले ओकॅप कॉपी झालेत यस, यामधले बाकीचे प्रश्न काही कॉपी आहेत प्रश्नही कॉपी आहेत आणि त्याचं स्वरूपही ॲज इट इज कॉपी आहे. त्यामुळे ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर केले आहेत त्याला हा नाविन्य नाही. ज्यांनी आपले ऑनलाईन बॅच किंवा आपल्या नोट्स रेफर केलेल्या आहेत त्याला ह्या प्रश्नपत्रिका काही नवीन वाटणार नाही आहे. यामध्ये एक्सपेक्टेड 40+ सहज मिळतील. याचं वर्गीकरण असं आहे की यात 50 पैकी 10 प्रश्न त्याने होक्यावर विचारलेले आहेत. होक्यामध्ये त्याने काही प्रश्न बघा सिनॉनिमचा एक आहे, अँटोनिम एक आहे, त्यानंतर फ्रेज आहे, फ्रेझल वर्ब आहे, त्यानंतर होमोनियम्स आहे, सगळे पॅरामीटर त्याने कव्हर केले आहेत. 10च फक्त होकॅबलरी आहे. उरलेले 35 क्वेश्चन जे ते कोर ग्रामरचे आहेत. कोर ग्रामरमध्ये त्यात सगळे चॅप्टर त्याने ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत आणि 5 मार्कांचं कॉम्प्रिहेन्शन आहे. कॉम्प्रिहेन्शनच्या खाली प्रश्नामध्ये एकही होकॅबचा प्रश्न तो नाही विचारलेला आहे. त्याने सगळे 5ही प्रश्न त्याने कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज विचारलेले आहेत. पहिल्यांदा असं घडलं की कॉम्प्रिहेन्शन हा बिझनेस पॅसेज आलेला आपल्याला. जनरली आतापर्यंत काय करतो की आपण सोशल पॅसेज बघतोय MPSCमध्ये, त्याने बिझनेस पॅसेज विचारला जे पॅसेज बहुधा बँकिंगच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. तर लेट सी आपण बिगिन करूया. 51 नंबरचा क्वेश्चन. हा जो सेट मी घेतलेला हा C सेट आहे. C सेटनुसार आपला 51 नंबरचा क्वेश्चन बघूया. पहिला 51 नंबरचा क्वेश्चन द डॅश कॉलिंग द डॅश ब्लॅक. बघा ही एक प्रोवर्ब आहे आणि प्रोवर्ब आयोगाने तोडलेली आहे आणि ती फिल इन द ब्लँकमध्ये विचारलेली आहेत. हे असं पहिल्यांदा झालेलं असं नाही. ऑलरेडी राज्यसभा 2018ला त्याने हा प्रश्न या स्वरूपाचा विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय बघा, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक असं मिनिंग आहे. म्हणजे उत्तर 2 आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीमध्ये उणीव आहेत तो दुसऱ्या लोकांच्या उणीवा शोधत असतो. म्हणजे थोडक्यात जी चूक माझ्यात आहेत आणि ती चूक समोरच्या व्यक्तीमध्ये असेल तर मी ती काढतो आहे, त्याला बोलतो आहे. सेम आपण मराठी म्हणतो की दिव्याखाली अंधार हीच ती म्हण आहे. द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक अशी ती म्हण आहे. मग या स्वरूपाचा प्रश्न कुठं आहे तर या स्वरूपाचा बघा राज्यसभा 2018ला सेम पॅटर्न बघा मी तुम्हाला दाखवतो. हा बघा राज्यसभा 2018चा प्रश्न आहे आणि याने 4 प्रोव्स विचारलेले आहेत. त्यापैकी काही त्याने भाग तोडलेला आहे आणि फिल इन द ब्लँक विचारला आहे. बघा गुड वाईन नीड्स नो बुश म्हणजे तो बुश अपेक्षित आहे. 2 heads आर बेटर दॅन 1. द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल अँड डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन 1 बास्केट. म्हणजे हे स्वरूप ऑलरेडी त्याने विचारलेलं आहे. ज्याने प्रिव्हियस क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे त्याला लगेच क्लिक होईल की हा प्रश्न प्रोव्हचा आहे आणि ते काय उत्तर येऊ शकत आहे. 52 नंबरचा क्वेश्चन आहे. हा प्रश्न आपला क्वेश्चन टॅक्स आहे आणि विषय म्हणजे हा प्रश्न ॲज इट इज कॉपी झालेला आहे. इंजिनिअरिंग 2016चा प्रश्न आहे हा. वी नीड अ मेनू. दुसरा वी हॅवन गॉट वन हिअर. आधी तर नीड हा मेन वर्ब आहे V1 आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे याचं डोंट होईल, वाक्य पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह होईल. दुसरं वी हॅवन गॉट वन हिअर, हॅवंट हा ऑलरेडी निगेटिव्ह वाक्य टॅग पॉझिटिव्ह होईल त्यामुळे हॅव वी. अपेक्षित उत्तर 2 आहे. हा प्रश्न बघा आयोगाने ॲज इट इज कॉपी केला आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग. हा बघा इंजिनिअरिंग 2016ला प्रश्न आहे. वेल वी नीड अ मेनू फर्स्ट. त्यामुळे राज्यसेवा करताना मी इंजिनिअरिंगचे पेपर वाचणार नाही किंवा PSIचा अभ्यास करणार नाही तसं नाही. इंग्लिश हा सगळ्यांना एकच आहे. PSI STI असिस्टंट कंबाईन राज्यसेवा सगळ्यांचा पॅटर्न एक आहे. सगळ्यांचे प्रश्न कॉपी होतात. इवन जो प्रश्नपत्रिका सेट करतो MPSCमध्ये तो व्यक्ती एकच आहे, तिथं 10 नाही. त्यामुळे तो इकडचा प्रश्न तिकडे टाकतो आणि हा प्रश्न तिकडे कॉपी करतो. स्ट्रक्चरही तो एकमेकांचं कॉपी करतो. त्यामुळे ऑल क्वेश्चन पेपर्सवरती लुक असणं गरजेचं आहे. 53 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा नाऊनचा प्रश्न आहे. हाही ऑलरेडी विचारलेला आहे आयोगाने. हा PSI 17ला विचारला आहे, त्यानंतर STI 18ला विचारला आहे. इफ युअर ब्रेसेस इज लूज युअर ट्राउझर्स कम्स डाऊन. यात बघा ट्राउझर्स हा नाऊन आहे, हा नेहमी प्लुरल असतो. जसं ट्राउझर्स, स्पेक्टकल्स, गॉगल्स, शॉर्ट्स, शूज असे नाऊन हे नेहमी प्लुरल असतात. मग हे जर नाऊन प्लुरल आहे यांच्यानंतर येणाऱ्या V1ला यस जोडला जाणार नाही. यस तर तो असतो जो डज असतो तो आपण तेव्हाच जोडतो जेव्हा वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे. म्हणून इथं कम्स या शब्दाला कम हवं होतं, इथं यस हे चुकीचं आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरा दिस प्रेमायसेस लुक टू बिग. हा प्रेमायसेस शब्द ऑलरेडी 3 वेळा विचारला आहे. PSI 17 आहे, STI 2018 आणि ऑलरेडी AS 2016 आहे. त्यात दिस प्रेमायसेस हा असा नाऊन आहे प्लुरलच असतो. हा सेम थिंग ॲज ट्राउझर्स, शूज, गॉगल्स, स्पेक्टकल्स, शॉर्ट्स, टॉंग्स. मग हा जर प्रेमायसेस हा प्लुरल आहे मग या लुकला यस लागणार नाही. मग यामुळे हा लुक बरोबर आहे. सेकंड इज करेक्ट. थर्ड आर द ओल्ड ऑलवेज वायझर दॅन द यंग.
हे बघा, द ओल्ड, द पुअर, द रिच, द एज्युकेटेड, द स्ट्रॉंग, द वीक हे प्लुरल नाऊन असतात. हे संपूर्ण समूह मांडतात. द ओल्ड म्हणजे सगळे ओल्ड लोक, द रिच म्हणजे सगळे श्रीमंत लोक, द पुअर म्हणजे सगळे पुअर लोक. मग सेम थिंग द यंग म्हणजे कोण, सगळे तरुण लोक. मग द ओल्ड हा प्लुरल आहे, मग त्याच्या आधी वापरलेला आर चा वापर योग्य आहे, त्यामुळे हे वाक्य सुद्धा करेक्ट आहे. सो BC म्हणजे पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर आहे. हे बघा, हे जे वाक्य आहे दिस प्रेमाइसेस लुक टू बिग, हे बघूया आपण. हा बघा, STR 2018चा पेपर आहे. STR 2018ला प्रश्न झाला होता. तर बघा, दिस प्रेमाइसेस लुक्स टू बिग, इथं लुक टू बिग हा ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. 54 नंबरचा क्वेश्चन त्याने विचारला की रोचं मिनिंग विचारला आहे. द व्हेजिटेबल्स वर प्लांटेड इन अ नीट रोज. आता बघा, रो शब्दाने याच्या अनेक मिनिंग होतात. पहिला राऊ असा त्याचा उच्चार होतो, म्हणजे भांडण. रो म्हणजे रांग, आणि अजून एक रो होतो की बोटीने प्रवास करणे. मग आपल्याला वाक्याच्या सेन्सवरनं कॉन्टेक्स्टवरून ओळखावं लागेल की इथं काय मिनिंग आहे. द व्हेजिटेबल्स वर प्लांटेड इन अ नीट रो म्हणजेच लाईनीमध्ये असतील ते. मग पहिला द सिरियस डिसएग्रीमेंट आर्ग्युमेंट हा अर्थ आहे, पण इथं वाक्यानुसार तो बसणार नाही. दुसरा अ लाऊड अनप्लिझंट नॉईज हा तर नाहीच आहे अर्थ. टू मूव्ह अ बोट थ्रू वॉटर हा मिनिंग आहे, पण तो वाक्यानुसार बसणार नाही. डी अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अरेंज्ड इन अ लाईन, दॅट इज द करेक्ट आन्सर. म्हणजे माझं डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. सेम हा PSIला ऑलरेडी विचारलेला आहे. रो हा बघा, हा PSI 2017ला प्रश्न आहे. हा त्याने विचारलेला आहे की त्याने म्हटलं की रोचा उच्चारानुसार मिनिंग सांगा. मग पहिल्या वाक्यामध्ये राऊज म्हणजेच भांडण आहे बघा, ही इज ऑलवेज हॅव्हिंग राऊज विथ हिज वाईफ. दुसरं शी वन द कॉम्पिटिशन इन 3 टाइम्स इन अ रो, म्हणजे एका लाईनीने तिने ते 3 टाइम जिंकली कॉम्पिटिशन. तिसरं ही रोड अक्रॉस अ लेक, म्हणजेच काय, त्याने ती बोट चालवली असा याचा अर्थ आहे. मग प्रिव्हियस इयरच्या ओकॅब जरी केलेला असतील तरी तिथून एक टुक्का लागू शकतो किंवा ॲटलिस्ट एक अंदाज येऊ शकतो की काय याचा मिनिंग आहे. सो 54चं उत्तर 4 आहे. 55 नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा बेसिकचा प्रश्न आहे. हा त्याने विचारला येस नो टाईप क्वेश्चन, म्हणजेच काय, याचा क्वेश्चन फॉर्मेशन. हा काही नवीन प्रश्न नाही आहे. STR 2017ला प्रश्न आहे, राज्यसेवा 2017ला प्रश्न आहे, राज्यसेवा 2018 सुद्धा प्रश्न आहे, कंबाईन 2018ला प्रश्न आहे. हा फॉर्मॅट दरवर्षी कॉपी होतो आहे, डबल क्वेश्चन फॉर्मेशन आणि येस नो टाईप क्वेश्चन. तर आता यू कॅन वे दीज लेटर्स. आता प्रश्न बनवण्यासाठी आपण काय करतो की सपोर्टिव्ह ऑफ सब्जेक्टच्या आधी घेतो, तरच प्रश्न बनतो. मग यामध्ये कॅन जो आहे तो यूच्या आधी येईल. मग पहिल्या ऑप्शनमध्ये पण आहे, पण इथं हा जो मेन वर्ब आहे V2 हा चुकलेला आहे, कारण मॉडल ऑक्झिलरी कॅन कुड मे माइट शॅल शूड यांच्यानंतर V1 येतो, मेन वर्बचा पहिला फॉर्म येतो. मग उत्तर क्रमांक 2 आहे माझं. डू आणि हॅव येणारे, कारण दिलेल्या वाक्यामध्ये ऑलरेडी कॅन हा सपोर्टिंग वर्ब आहे, त्यामुळे डू आणि हॅवचा तर काही संबंध नाही. उत्तर 2 आहे 55चं. 56 नंबरचा क्वेश्चन आहे, हा नाऊनचा प्रश्न आहे. यामध्ये ही हॅजंट अ ब्युटिफुल फर्निचर इन हिज हाऊस. हा फर्निचर किती वेळा आलेला प्रश्न. कंबाईन C वर्ग 2019ला आहे, PSI 17ला आहे, ASO 2017ला आहे, भरपूर वेळा आलेला आहे. हा अनकाउंटेबल नाऊन आहे, याचं प्लुरल होत नाही आणि या मोजला जात नाही. मग जर मोजता येत नाही त्याच्या आधी आर्टिकल अचा वापर चुकीचा आहे, इथं चुकलेला आहे. दुसरं वाक्य द न्यूज आर गुड टुडे. बघा, न्यूज असा नाऊन आहे जो लिहिला जातो प्लुरल पण वापरला जातो सिंग्युलर. जसं बघा, काही आजार आहे, रिकेट्स, मम्स, बिलियार्ड्स हा एक खेळ आहे, ड्रॉट्स हा एक खेळ आहे, समन्स, हे असे नाऊन आहेत जे लिहितात प्लुरलमध्ये पण वापरतो सिंग्युलर. मग न्यूज हा सिंग्युलर नाऊन आहे म्हणून इथं आरच्या ऐवजी पाहिजे होतं इज. दोन्ही वाक्य चुकीचे. तिसरं वाक्य बघू आपण, व्हॉट नॉनसेन्स टू हॅव पिकनिक इन सच बॅड वेदर. बघा, नॉनसेन्स हा अनकाउंटेबल नाऊन आहे, हा मोजता येत नाही, याच्या आधी आर्टिकल अँड लागणार नाही, मग इथं लिहिला पण नाही आहे. आणि तसं दुसऱ्या वाक्य पुढे वाक्यामध्ये बरोबर आहे सगळं वाक्य. विषय म्हणजे हे वाक्य ऑक्सफोर्डच्या पुस्तकात कॉपी केले आहेत, 2 वाक्य तरी दिलेले आहेत, व्हॉट अ नॉनसेन्स आणि व्हॉट नॉनसेन्स, तेच आयोगाने कॉपी केला आहे. तिथं व्हॉट अ नॉनसेन्स राहिलं असतं तर ते चुकीचं राहिलं असतं, कारण नॉनसेन्स हा मोजता येत नाही, हा असा नाऊन आहे अनकाउंटेबल. मग इथे हे वाक्य बरोबर आहे. सो ऑनली C म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे माझं. 56चं 2. 57 नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा, चूज द ऑप्शन दॅट वुड सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. त्याने म्हटलं सबस्टिट्यूट म्हणजे सेम मिनिंग पाहिजे. मग आता अल्दो ही वॉज ऑलवेज हॅपी ही डिड नॉट लव्ह एनी वन. मग या वाक्यामध्ये अल्दो म्हणजे कॉन्ट्रास्ट सांगतो, हे वाक्य आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचं. हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, जरी असे असले तरी. आता रिप्लेस करायचं म्हणजे काय, सेम मिनिंग पाहिजे. मग पहिल्या वाक्यामध्ये अल्दो ऑलवेज वॉज हॅपी, हे जरा मांडणी गडबड झालेली आहे. वॉज हॅपी कसं उलटं, हे चुकीचं आहे. दुसरं अल्दो ऑलवेज टू हॅपी, हे वाक्य चुकीचं आहे. चौथं अल्दो ऑलवेज बी हॅपी, हे वाक्य चुकीचं, सेन्स लागत नाही आहे. खरं तर हा प्रश्न मी असं कॉमन सेन्स आहे. खरं तर इथं जर रिप्लेस करायचं होतं तर इथं पाहिजे होतं इन्स्टेड ऑफ, इन्स्पाइट ऑफ, कारण तोच मिनिंग होतो अल्दोला. म्हणून इथं फक्त आपण कॉमन सेन्सनुसार जाऊ. पर्याय क्रमांक 3 आहे. 57चं उत्तर 3 आहे. 58 नंबरचा प्रश्न आहे, वन वर्ड सबस्टिट्यूट व्होकॅब्युलरी. आणि विषय म्हणजे यातील मिसॉन्थ्रॉप आणि पेनॅशिया ऑलरेडी 5-6 वेळा आलेला आहे. पेनॅशिया आणि मिसॉन्थ्रॉप ऑलरेडी MPSCने विचारलेला आहे. प्रीमॉडियल सुद्धा ऑलरेडी जुन्या काळात विचारलेलं आहे. तुम्ही जर ते 0 एरर पुस्तक जे मी लिहिलेलं आहे सेकंड एडिशन, त्यामध्ये प्रीमॉडियल
मिसॉन्थ्रॉप आणि पेनेशिया ऑलरेडी तुम्हाला मिळतील. फक्त पहिल्यांदा हा शब्द जो आलेला आहे मायल्गिया, हा नवीन आहे शब्द, हा एमपीसीत आतापर्यंत विचारलेला नव्हता, पहिल्यांदा आलेला आहे. हा कॉपी होऊ शकतो पुढच्या एक्झामिनेशनमध्ये. पहिला प्रश्न, समथिंग दॅट विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स, म्हणजेच काय, ज्या प्रॉब्लेमवरती तोडगा आहे, रामबाण उपाय आहे, त्याला आपण म्हणतो पेनेशिया. दुसरं, एक्झिस्टिंग फॉर द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, म्हणजे प्राचीन पुरातन काळापासून सुरू आहे, त्याला म्हणतो प्रिमॉरियल. पेन इन अ मसल म्हणजे काय, स्नायूमध्ये काहीतरी दुखत असेल त्याला म्हणतो मायल्गिया, हे त्याचं उत्तर आहे. आणि पर्सन हू हेट्स अदर पीपल म्हणजेच काय, वन हू हेट्स मॅनकाइंड, ज्याला लोकांचा तिरस्कार आहे, ज्याला लोकांविषयी काही देणं घेणं नाही, तो जे मिसॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे असा व्यक्ती, त्याला समाज, देश, लोक याच्याशी काही घेणं देणं नाही, त्याला आपण मिसॉन्थ्रॉप होतो. 58चं उत्तर आहे 3. पण ही ओके ऑलरेडी विचारलेली आहे आणि हेच स्वरूप आहे आज वन वर्ड सबस्टिट्यूटचं. वन वर्ड सबस्टिट्यूट एका मार्काला एक येत नाही, आपल्याला जोड्या लावा म्हणून तर 4 किंवा 8 येत असतात. नंबर नेक्स्ट आहे 59 नंबरचा क्वेश्चन. हा प्रश्न बघा, हा प्रश्न पुन्हा हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे किंवा पहिलं वाक्य आपण असं म्हणू ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं आहे. आय विल सी मिस्टर मेहता इफ आय विल बी व्हिजिटिंग वलसाड. इथं इफचं कंजंक्शन आहे. कंजंक्शनच्या वाक्यात मॉडलचा वापर होत नाही, कॅन, कुड, मे, माईट, शाल, शूड. मग इथं विल बी व्हिजिटिंग चुकीचं आहे. इथं विल बी व्हिजिटचं उत्तर येईल फक्त व्हिजिट. इफ आय व्हिजिट वलसाड. का बरं, तिथं प्रेझेंट टेन्स येईल व्हिजिट आणि इकडे हा आय विल ऑलरेडी आहे, हा प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं, ही फेल ऑन द फ्लोअर व्हाईल एंटरिंग द रूम. व्हाईल एंटरिंग हे बरोबर आहे, सिम्पल सेंटेन्सचं वाक्य आहे. व्हाईल नंतर ING म्हणजे जेरंटचा वापर करेक्ट आहे हा. तिसरं, आय हेट ही सेंडिंग हर रिमाइंडर्स, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ही सेंडिंग करेक्ट आहे, हे सिम्पल सेंटेन्स आहे. का बरं, हे माय, अवर, युअर, हीज, हर हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह यांच्यानंतर नाऊन येतो. माय हाऊस, माय होम, माय फ्रेंड, माय ब्रदर, माय स्कूल सगळे नाऊन येतात. मग याच्यानंतर हीज सेंडिंग, हा सेंडिंग जेरंड आहे आणि जेरंडसुद्धा नाऊनचा वापर करतो. सो दॅट इज ऑल्सो करेक्ट. सो BC इज माय आन्सर, पर्याय क्रमांक 2. 60 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा जो प्रश्न आहे याचा ऑपोजिट विचारलेला आहे आणि त्याने विचारलं द प्लॅन ॲज इट ओनली एक्झिस्ट इन द एम्ब्रॉयनिक फॉर्म. आता एम्ब्रॉयनिक फॉर्मचा मिनिंग विचारलेला आहे. एम्ब्रॉयनिक म्हणजे काय, अतिशय बालावस्थात असणे किंवा अतिशय बिगिनिंगच्या स्टेजला असणे किंवा ज्याचा अजून विकास झाला नाही त्या स्टेजला असणे, त्याला म्हणतात एम्ब्रॉयनिक. मग अर्ली स्टेज हा त्याचा मिनिंग आहे, पण त्याच्या विरुद्ध विचारला आहे, मग विरुद्ध आपला ॲडव्हान्स्ड होईल. बाकी ऑप्शनचा अर्थ जो जुळतो आहे तो इररिलेव्हंट आहे याच्याशी, म्हणजे एम्ब्रॉयल, इमॅनेशन हा जुळत नाही मिनिंग, म्हणून उत्तर क्रमांक 2 आहे. विषय म्हणजे हा प्रश्न कुठून कॉपी आहे, ऑक्सफर्डच्या डिक्शनरीतनं ॲज इट इज हे वाक्य कॉपी आहे. बघा हे बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरी ॲडव्हान्स म्हणून पेज नंबर 500ला जर गेलो आपण, त्याच्यात हा शब्द बघा एम्ब्रॉयनिक, आणि हे वाक्य ॲज इट इज आयोगाने कॉपी केलेलं आहे. बघा, द प्लॅन ॲज इट ओनली एक्झिस्ट इन एम्ब्रॉयनिक फॉर्म. विषय म्हणजे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सचा सोर्स 99% हा ऑक्सफर्डच आहे, इतर कुठले पुस्तकं किंवा नोट्स नाही. हा सिनॉनिम्स अँटोनिम्स सोडून इतर पुस्तकांमध्ये बाकी ओकेबलरी सापडू शकते, जसं वन वर्ड सबस्टिट्यूट, त्यानंतर इडियम्स, फ्रेजेस, होमोफोन्स, होमोग्राम्स. पण सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स 99% माझं ऑब्झर्वेशन आहे ऑक्सफर्डच आहे. नंबर नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला 61 नंबरचा प्रश्न. हाही त्याने विचारलेला सिमिलर मिनिंग म्हणजेच काय, सिनॉनिम विचारलेला आहे. हा, वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स. फॉयबल्स काय बरं, फॉयबल्स म्हणजे कमतरता, तुमच्यामध्ये असलेली उणीवा, तुमच्यामध्ये असलेला फॉल्ट, तुमच्यामध्ये विक्षिप्तपणा. मग आता सिनॉनिम विचारला त्याने. आता इडिओसिनक्रेसी म्हणजे यस म्हणजे विक्षिप्तपणा, हा त्याचा मिनिंग आहे. फेबल हा चुकीचा आहे. फेबल म्हणजे काय, दंतकथा. एक फिबल शब्द आहे, FEEBLE. फिबल म्हणजे कमजोरपणा, तो फिबल असता तो उत्तर राहिलं असतं, पण हा फेबल आहे, हा होतो दंतकथा, हा होणार नाही. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच काय, दुबळेपणा, तुमच्यातील कमतरता, हाही होतोय. म्हणून A आणि C उत्तर अपेक्षित आहे, पर्याय क्रमांक 3. हाही प्रश्न ॲज इट इज ऑक्सफर्डच्या पुस्तकातला, ऑक्सफर्डच्या डिक्शनरीतला आहे. बघा दाखवतो. हा बघा पेज नंबर 612 मध्ये जर तुम्ही गेला, त्यातील फॉयबल्स हा बघा शब्द आलेला इथं, त्याने ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेला आहे. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉयबल्स, हा ॲज इट इज वाक्य त्याने कॉपी केलेला आहे तिथून. तर सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सचा सोर्स ऑक्सफर्ड हा एकमेव आहे. नेक्स्ट 62 नंबरचा क्वेश्चन त्याने विचारलेला प्रेफिक्स अँड सफिक्स. बघा राज्यसेवा 2020ला जो पेपर झालेला त्यातही प्रेफिक्स सफिक्सवरती 2 प्रश्न आहेत. राज्यसेवा 2018ला आहे, कंबाईनलाही आहे. प्रेफिक्स सफिक्सवरती 2 ते 3 प्रश्न सहज येत आहेत. मग त्यात हा प्रश्न बघा, 99% प्रश्न असे जे असतात 99% ते कॉमन सेन्सने सॉल्व्ह केले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण प्रत्येक शब्द पाठ करू शकत नाही. जसं त्याने काय म्हटलं की वोरस हा सफिक्स, याला प्रेफिक्स कुठला जोडला जाऊ शकतो. मग मोनोगॅमी, मोनोपॉली आपण म्हणतो, मोनो हा जोडला जाणार नाही. प्रो इंडिया, प्रो BJP, प्रो हिंदू
हाही जुळला जाणार नाही. सुप्रा ह्युमन असतं, सुप्रा मार्केट असतं, हाही जुळणार नाही. मग ओमनिवरस, ओमनिवरस म्हणजे काय, असा व्यक्ती की जो मीट ॲज वेल एज प्लॅन्ट दोन्ही खातो, सगळं खाणारा ओमनिवरस. आणि हा ओमनिवरस शब्द ऑलमोस्ट 6 ते 7 वेळा ऑलरेडी MPSCने विचारलेला आहे. मग तो जरी वाचलेला असेल प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तर लगेच कळेल की ओमनिवरस त्याचं उत्तर आहे. डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. 63 नंबरचा प्रश्न त्याने विचारला की नाऊन फ्रेज कुठले. नाऊन फ्रेज कुठली की असा एक शब्द नाऊन की ज्याला क्वालिफाय करणारे इतर सगळ्या शब्दांचा समूह, म्हणजे अशा शब्दांचा समूह की जे नाऊनबद्दल माहिती येतात. मग ते ॲडजेक्टिव्ह असतील, इतर दुसरे नाऊन असतील, आर्टिकल असतील किंवा इतर ॲडव्हर्ब पण असतील. मग यामध्ये वाक्य जर वाचलं आपण, द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक, इथपर्यंत सगळे या टॉल गर्लबद्दल बोललं जात आहे. मग ही गर्ल आहे तिच्याबद्दलच सगळं बोललं जात आहे की द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक, की ती अशी गर्ल आहे की जिने फ्रॉक ब्ल्यू कलरचा वेअर केलेला आहे, म्हणजे गर्लबद्दलच पूर्ण माहिती आहे. मग हा पूर्ण समूह याला आपण नाऊन फ्रेज म्हणू. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 64 to 68 पॅसेज आहे. विषय म्हणजे कॉम्प्रेन्शनचं नवल आहे यावेळेस. का? कारण आतापर्यंत आलेले सगळे कॉम्प्रेन्शन सोशल असतात, पॉलिटिकल असतात, म्हणजे वुमन इम्पॉवरमेंट, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रीडम, फंडामेंटल राईट्स असे झालेले एक साधे. पण यावेळेस बिझनेस पॅसेज विचारलेला आहे आणि हा पॅसेज कॉपी केलेला आहे द इकॉनॉमिस्ट या मॅगझिनमधनं. आणि पॅसेज कशाविषयी की क्वांटम कम्प्युटिंग कसे डेव्हलप केलेल्या विविध कंपन्यांनी आणि कशा प्रकारे सर्च इंजिनवरती ते काम करतात. मग IBM आहे, ॲक्सेंचर आहे, त्यानंतर गुगल आहे, यामध्ये कशी स्पर्धा आहे या संदर्भात दिलेला आहे. पॅसेजचे वर्डॉलॉजी कठीण आहे पण उत्तरं सोपी आहेत, म्हणजे प्रश्न अतिशय सोपे आहेत. तुम्हाला लगेच एक 1 रीडिंगमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तर येऊ शकत आहेत. पण पॅसेजचे शब्द, वर्डॉलॉजी, त्याचे टर्मिनेशन वेगवेगळी आहेत. बघा पहिला प्रश्न आहे, त्याने म्हटलं की कुठल्या कुठल्या कंपनीने कोलॅबरेशन विथ त्याने ते डेव्हलप केलेलं क्वांटम कम्प्युटिंग, तर उत्तर क्रमांक 2 आहे, ओनली ए. 65 नंबरचा जो प्रश्न आहे की त्यात त्याने म्हटलं तर ॲक्सेंचर आणि एक्युबिट कंपन्यांनी काय त्यांचं योगदान आहे, त्याचं उत्तर बी आहे, फार्मास्युटिकल्स. कारण क्लिअरली तिथं उल्लेख केलेला आहे, काही ड्रग्सचा उल्लेख केलेला आहे. उत्तर बी आहे, म्हणजे 2-3 उत्तर आहे. 66 नंबरचा प्रश्न आहे, त्याने म्हटलं की कुठली कंपनी आहे की ते इनिशिएटर आहे क्वांटमची, तर ती मायक्रोसॉफ्ट आहे, म्हणजे सी उत्तर आहे. 67 पर कपचा जर वाक्य वाचला पण तर पर कपचा अर्थ तिथं इम्प्रूव्ह होतोय, ओनली ए म्हणजे पर्याय क्रमांक 2. 68 नंबरचं व्हॉट डज ॲझर क्वांटम डू, शेवटच्या पॅराग्राफमध्ये उत्तर यायचं पर्याय क्रमांक ए आणि सी म्हणजे 3 प्रश्न, 3 नंबरचा ऑप्शन. 69 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याने एक शब्द 2 वाक्यांमध्ये वापरलेला आहे आणि त्याने म्हटलं की त्याचं मिनिंग सांगा. जेव्हा एका शब्दाचे अनेक मिनिंग असतात त्यांना आपण म्हणतो होमोनियम्स, म्हणजे एक शब्दाचे अनेक मिनिंग. मग हा फॉर्मॅट ऑलरेडी MPSC विचारत आहे, असं नाही की नवीन आहे. मग आता एज हा जो शब्द आहे त्याचे अनेक मिनिंग आहे, त्याचं मिनिंग शार्पनेस आहे, मार्जिन आहे, ॲडव्हान्टेज आहे, पण वाक्याचा सेन्स सुद्धा आपल्याला जावं लागेल. पहिला प्रश्न, शी हॅड अन एज इन हर व्हॉइस, म्हणजे ऑब्व्हियसली शार्पनेस आहे त्यात. दे हॅव अन एज ओव्हर द रायव्हल्स, त्यांच्या कॉम्पिटिटरपेक्षा ते पुढे आहेत, म्हणजेच त्यांचा ॲडव्हान्टेज आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. पण असा प्रश्न सेम बघा, कंबाईन 2019 सी वर्गाला प्रश्न आहे बघा. हा बघा 2019ला कंबाईन सी वर्ग आहे. त्याने म्हटलं द बोट स्किम्ड ओव्हर द वॉटर अँड शी स्किम्ड थ्रू द न्यूजपेपर. मग इथं हा स्कीम पण आहे, इथं हा स्कीम्ड आहे आणि त्याचा वाक्याच्या मिनिंगनुसार जावं लागणार आहे की त्यात काय म्हणतो. स्कीमचे बरेचसे अर्थ आहेत, पाण्यावर तरंगणे, वरवर वाचन करणे. मग पहिल्या वाक्यामध्ये काय, पाण्यावर तरंगणे होणार आहे म्हणजेच ग्लान्स, म्हणजेच ग्लाईड. आणि दुसऱ्या वाक्यात काय होईल, ग्लान्स होईल, म्हणजे थोडक्यात वाचणे, म्हणजे ग्लाईड आणि ग्लान्स. मग सेम प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा होल्ड असेल तर लगेच क्लिक होईल की हा प्रश्न काय आहे आणि काय अपेक्षित आहे आयोगाला. मग सेम इथं उत्तर आपलं 4 आहे. 70 नंबरचा क्वेश्चन हा अतिशय सोपा आहे, ॲसोनॅचं अगदी सोपा आहे की नो सोनरमध्ये रूपांतर होतं. मग ते ट्रान्सफॉर्मेशन असू द्या, मग ते सेम मिनिंगवाला असू द्या, इक्विव्हॅलंट असू द्या किंवा ते निगेटिव्ह असू द्या. उत्तर डी आहे, उत्तर डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. मग सेम असा प्रश्न आपल्याला ऑलरेडी आलेला आहे. हा बघा, हा प्रश्न आहे कंबाईन 2019चा बी वर्गाचा. त्याने म्हटलं ॲज सून ॲज द डॉक्टर, आणि याचं त्याने म्हटलं तर ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन एकाच वाक्यात होईल, ते म्हणजे नो सुनर. मग नो सुनर डीड द डॉक्टर ओपन द, त्यानंतर नो सुनरच्या वाक्यामध्ये द्यान येतो. मग पर्याय क्रमांक बघा इथे 2 उत्तर आहे. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न आहे 71 नंबरचा क्वेश्चन. हाही ऑलरेडी कॉपी आहे ASO 2016चा. बघा दॅट, सो दॅट आणि इन ऑर्डर दॅट यांनी जोडलेले वाक्य हे असतात पर्पजचे, आणि PSI 17ला याच्यावरती वाक्य आहे. तर दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅटच्या वाक्यामध्ये मे माईटचा वापर होतो, हे करेक्ट आहे. आणि विषय म्हणजे हे काय एक्सप्रेस करतात, पर्पज एक्सप्रेस करतात. मग बी म्हणजे पर्याय क्रमांक 4 माझं उत्तर आहे, पर्पज. हा बघा सेम क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे ASO 2016. बघा यामध्ये वी ईट दॅट वी मे लिव्ह, वी ईट दॅट मे विल लिव्ह. आणि सेम क्वेश्चन आहे आपल्याला PSI 17ला सुद्धा. त्याने त्या वाक्यामध्ये मेचा वापर न करता विलचा केला आहे, नंतर कुडचा केला आहे, मग ते मेचं उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 72 नंबरचा क्वेश्चन आहे. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन. इन केस, इफ, अनलेस यांनी जोडलेले वाक्य कंडिशनचे असतात.
म्हणून माझं उत्तर येईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. सी म्हणजे पर्याय क्रमांक माझा येईल 3 उत्तर आहे माझं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे क्लॉज ऑफ कंडिशन. 73 नंबरचा प्रश्न आहे, त्यामध्ये पंक्च्युएशनचा प्रश्न विचारला. पंक्च्युएशनचे बरेचसे रूल तुम्हाला माहिती पाहिजे. कॉमा कुठे, सेमिकोलन कुठे, कोलन कुठे. तर पहिलं वाक्य माय ब्रदर कॉमा, इथं कॉमेची काही गरज नव्हती, हे चुकीचं आहे. दुसरं माय ब्रदर गेव मी अ वॉच, नंतर सेमिकोलन टू माय सिस्टर अ पेन. हे वाक्य बरोबर आहे. बघा सेमिकोलनचा वापर आणि कॉमेचा वापर. आता त्याच्यात तुम्हाला थोडं डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल की सेमिकोलन कुठे, कॉमा कुठे. तर इथं 2 व्यक्तींना केलेलं आहे त्यानं काम, 2 व्यक्तींना त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर सेमिकोलन आणि कॉमेचा वापर होतो. नंबर नेक्स्ट दुसऱ्या वाक्यातील हा इथं सेमिकोलन चुकीचा आहे, एक्सक्लेमेटरी मार्क चुकीचा आहे. चौथ्या वाक्यामध्ये इथं हा कॉमा युजलेस आहे, याचं काही गरज नाही आहे. सो बी म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे माझं. 74 नंबरचा प्रश्न आहे, वी डॅश अ कोड ऑफ प्रॅक्टिस. कोड ऑफ प्रॅक्टिस म्हणजे काय, डिझायनिक रूल्स असतात एखाद्या कंपनीमध्ये की तुम्ही काय करावं, कसं बोलावं, कसं राहावं. तर त्यांनी त्याची सुरुवात केली असेल. सेट ऑफ म्हणजे काय, एखाद्या प्रवासाला सुरुवात, जर्नीला. सेट असाइड म्हणजे कॅन्सल करणे. सेट फोर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे म्हणजे स्टार्ट, न्यू थिंग, हे त्याचं उत्तर येईल. सेट डाऊन म्हणजे लिखाण करणे, ते होणार नाही आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 75 ब्राउन स्टडी हा प्रश्न आलेला आहे PSI 17ला ऑलरेडी. ब्राउन स्टडी म्हणजे दिवा स्वप्न, म्हणजे स्वप्नामध्ये अडकणे किंवा दिवा स्वप्न किंवा विचारामध्ये मग्न होणे. पण त्याने काय विचारलेलं, ऑड की जे मिनिंग नाही ते. पहिलं लॉस्ट इन थॉट्स हा त्याचा मिनिंग आहे. इन अ डे ड्रीम हा त्याचा मिनिंग आहे. इन अ रिव्हरी हा त्याचा मिनिंग आहे. मग इन अ डिलिब्रेशन त्याचा मिनिंग आहे. डिलिब्रेशन म्हणजे काय, आत्मचिंतन करणे, म्हणजे की मी कॉन्शियस माइंडमध्ये आत्मचिंतन करतो आहे. जेव्हा आपला सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जातो तेव्हा असतं डे ड्रीम, तेव्हा असतं ब्राउन स्टडी. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आणि PSI 17 हा प्रश्न आहे बघा, हे PSI 17 ब्राउन स्टडी हा विचारलेला ऑलरेडी, आणि त्याचं उत्तर आहे डे ड्रीम. हा ऑलरेडी विचारलेली म्हण आहे. नंबर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76, लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. त्यानं सब्जेक्ट ॲट्रिब्यूट विचारला आहे. यातला सब्जेक्ट कोण आहे तर लिंकन आहे. सब्जेक्ट लिंकन आहे पण ॲट्रिब्यूट विचारला आहे. सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हणजे काय, थोडक्यात सब्जेक्टला क्वालिफाय करणारे शब्द. मग ते ॲडजेक्टिव्ह असू द्या, आर्टिकल असू द्या किंवा प्रिपोजिशन असू द्या. मी असं म्हणेल द इंडिया, आता द इथं हा ॲट्रिब्यूट आहे. मी असं म्हणेल माय होम, माय हा इथं ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे थोडक्यात सब्जेक्टविषयी बोलणारे शब्द. मग इथं हा लिंकन आहे, हा सब्जेक्ट आहे, आणि याच्याविषयी बोलणारा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हे अपोजिशन टू द नाऊन आहे. मग थोडक्यात लिंकन म्हणजेच प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, मग हे त्या सब्जेक्टचं ॲट्रिब्यूट आहे. म्हणून पर्याय क्रमांक माझा येईल प्रेसिडेंट ऑफ अमेरिका ए म्हणजे पर्याय क्रमांक 4. 77 नंबरचा प्रश्न हा प्रिपोजिशनचा आहे, जो ऑलरेडी कंबाईन 2000 आलेला आहे. रिसेंबल्स या शब्दानंतर प्रिपोजिशनचा वापर करत नाही, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. टायर्ड या शब्दानंतर ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करतात, विथ चुकीचं आहे. ऑर्डर नंतर प्रिपोजिशनचा वापर करत नाही, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. कॉम्बॅट नंतर प्रिपोजिशनचा वापर करत नाही, म्हणून हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. माझं उत्तर ACD म्हणजे 4 पर्याय. 78 नंबरचा प्रश्न आहे, सफिक्स विचारला त्याने की IST कुठे कुठे जोडला जाईल. हिरोला ISM लागतो, हिरोइझम. ॲट्रॅक्टला ॲट्रॅक्टिव्ह होईल, IVE. त्यानंतर फ्ल्यूटला फ्ल्युटिस्ट होतो आणि लॉयला लॉयलिस्ट होतो, म्हणून C आणि D म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे माझं. 79 नंबरचा क्वेश्चन आहे, यात सिक्वेन्स विचारला त्याने. हा ॲडजेक्टिव्हचा प्रश्न आहे आणि यात ऑर्डर ऑफ ॲडजेक्टिव्ह असतं. तर पहिलं बघू, ही कॅरीड हिज क्लोज इन अ ब्लॅक हेवी. बघा ब्लॅक हेवी ब्लॅक असणार आहे का, हेवी गोष्ट ब्लॅक असेल का, नाही. ब्लॅक काय असेल, मग स्टील असेल. मग हेवी ब्लॅक स्टील ट्रंक, मग हे पर्याय क्रमांक 2 आहे. हा ऑर्डर ऑफ ॲडजेक्टिव्हचा प्रश्न आहे. तिसरा आणि चौथा मिनिंगलेस आहे ते वाक्य, त्याचा सेन्सही लागत नाही. तर उत्तर आहे माझं 1. 80 नंबरचा क्वेश्चन, त्याने म्हटलं इनडायरेक्ट स्पीच विचारला. इनडायरेक्ट स्पीच हे नेहमी पास्ट टेन्समध्ये आपण लिहितो. द इन्स्पेक्टर सेड लेट नो वन टच द बॉडी. पहिलं द इन्स्पेक्टर सेड नो वन वॉज टू टच द बॉडी, हा बघा वॉज हा सिम्पल पास्टमध्ये केला, तर हे वाक्य माझं उत्तर आहे. दुसरं, पहिली गोष्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये पंक्च्युएशन येत नाही, म्हणून दुसऱ्यातलं पंक्च्युएशन चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये वाक्याचा सेन्स चुकला आहे. पहिली गोष्ट टोल्ड आहे, इथं टोल्डची गरज नाही आहे. टोल्ड असेल तर लिस्नर पाहिजे. आणि त्यात नो वन वॉज देअर टू टच द बॉडी, हा नो वन वॉज देअर हे वाक्याचा सेन्सच चुकलेला आहे. चौथ्यामध्ये शाल, हे तर आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. जेव्हा आपण डायरेक्टमध्ये बोलतो प्रेझेंट असतं आणि इनडायरेक्ट त्याचं पास्ट होतं, तर हे चुकीचं आहे शाल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे माझं. 81 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. याचं त्याने विचारलं की सिम्पल सेंटेन्स करा. मग सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय, त्यामध्ये कंजंक्शन असतं, एकच मेन वर्ब असतो, एकच क्लॉज. पहिलं वाक्य आहे ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट, हे वाक्य माझं सिम्पल सेंटेन्स आहे. दुसरं, ही विल बी लेट बिकॉजने जोडला आहे, म्हणजे हे माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. हिज शेड्यूल इज बिझी दॅट्स वाय, पुन्हा हे माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, वायने जोडला आहे. ही विल बी लेट ॲज, हे पुन्हा माझं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, म्हणजे माझं पहिलं सिम्पल सेंटेन्स आहे ज्यामध्ये एकच मेन वर्ब आहे. 81चं उत्तर एक आहे.
82 हा प्रश्न कॅन्सल होईल, कारण यात इफ दे हॅड ऑफर मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब. हा प्रश्न ॲज इट इज STR 2017चा कॉपी आहे. STL हा प्रश्न विचारलेला आहे, सॉरी PSL विचारलेला आहे प्रश्न. यात ही पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन आणि पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन म्हणजेच इम्पॉसिबल आणि इम्प्रोबेबल कंडिशन होय. आता यात उत्तर आयोग काय करेल माहिती आहे का, इम्प्रोबेबल देईल. का? कारण आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये इम्प्रोबेबल कंडिशनवरती प्रश्न आलेले आहेत. राज्यसेवा 17ला इम्प्रोबेबल आहे, राज्यसेवा 2016ला इम्प्रोबेबल आहे. मग उत्तर तर इम्प्रोबेबल देईल, तो सी उत्तर म्हणजे उत्तर क्रमांक 2. पण आपण सेकंड कीला ते कॅन्सल करू शकतो. तर हा प्रश्न कॅन्सलच होईल, याचं उत्तर बदलणार नाही, कारण इथं A आणि C पण ऑप्शन दिला नाही, त्यामुळे हा पण बदलू शकतो, म्हणजेच कॅन्सल. A आणि C अपेक्षित उत्तर आहे, पण पर्याय क्रमांक 2 पहिल्या केला उत्तर येईल. 83 पहिलं वाक्य बघा, यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग. हेअर PSI 17चं वाक्य कॉपी आहे. प्रोहिबिट नंतर फ्रॉमचा वापर होतो, करेक्ट आहे. आणि प्रोहिबिट फ्रॉम या फ्रेज नंतर जेरंटचा वापर होतो, म्हणजे स्मोकिंग, हे सुद्धा करेक्ट आहे. दुसरं, नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाईज. ASO 2016चं वाक्य कॉपी आहे. नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाईज काय, तर बघा प्रेज्युडाईज नंतर हा वर्ब ठरेल. ॲक्च्युली नॉर नंतर येणारा जो सब्जेक्ट असतो त्याच्यानुसार वर्ब ठरतो. मग प्रेज्युडाईज हा सिंग्युलर आहे, त्यानुसार अफेक्ट या वर्बला यस जोडला आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. का बरं? कारण प्रेज्युडाईज हा सिंग्युलर नाऊन आहे, अफेक्ट हा V1 आहे आणि V1ला यस जोडला जाईल. सो दॅट इज करेक्ट. द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन. बघा जेव्हा एखादं कलेक्टिव्ह नाऊन डिवाइड होतं, त्यांच्यामध्ये मतभेद होतात, त्यांच्यामध्ये फूट पडते, तेव्हा ते प्लुरलचं कार्य करतं. मग राज्यसेवा 2018 प्रश्न आहे बघा की माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. सेम थिंग बघा राज्यसेवा 2021ला पण प्रश्न विचारला होता, द कमिटी ॲक्सेप्टेड युअर रिक्वेस्ट. मग इथं कमिटी डिवाइड आहे म्हटल्यानंतर इथं इज नाही तर आर पाहिजे. तसे इथं देरचा वापर केला, हा योग्यच आहे, देरचा वापर योग्यच आहे इथं दिलेला. ठीक आहे, म्हणजे माझं उत्तर आहे A आणि B, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघा हा प्रश्न कसा कॉपी दाखवतो. हा इथं PSI 2017ला पेपर झालेला हा. वी आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग इथं पाहिजे होतं, प्रोहिबिट नंतर फ्रॉम आणि त्यानंतर जेरंट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हा ASO 2016. बघा नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाईज, इथं अफेक्ट दिला आयोगाने, इथं यस त्याला जोडायचा होता, अफेक्ट्स, तेव्हा तो करेक्ट राहिला असता. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल क्लास ऑफ द अंडरलाइन वर्ड. त्याने विचारलं की पार्ट्स ऑफ स्पीच काय येतात, तर दे आर स्कूल चिल्ड्रेन. स्कूल हा चिल्ड्रेनला क्वालिफाय करतो, स्कूल चिल्ड्रेन. इथे स्कूल नाऊन नाही आहे, हा ॲडजेक्टिव्ह आहे, कारण तो त्या चिल्ड्रेनला क्वालिफाय करतोय. सेम राज्यसेवा 2020ला ऑलरेडी असे 2 प्रश्न आलेले आहेत, बघा दाखवतो. हा राज्यसेवा, हा मगाशी प्रश्न तुम्हाला दाखवता कमिटीचा जो कॉपी होता, आणि आता हा राज्यसेवा 2020ला आलेला प्रश्न. बघा मिल्क हा शब्द विचारला त्याने, ॲडजेक्टिव्ह नाऊन कुठे, मिल्क इज गुड, हा मिल्क नाऊन आहे वाक्यातला. दुसऱ्यातलं द आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट, मिल्क हा चॉकलेट क्वालिफाय करतोय, ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ही वोर अ मिल्क व्हाईट टर्बन, हा इथं मिल्क इथं ॲडव्हर्ब आहे, कारण तो ॲडजेक्टिव्ह क्वालिफाय करतोय. सेम बघा राज्यसेवा 20ला अजून दुसरा प्रश्न होता, कुठे मड शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून. पहिल्या वाक्यामध्ये द हट इज मेड ऑफ मड, हा नाऊन आहे. आणि दुसऱ्या वाक्यात ही लिव्ज इन अ मड हाऊस, हाऊसला क्वालिफाय करतोय, म्हणजे मड ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, सेम त्याने तो स्ट्रक्चर ॲज इट इज कॉपी केला 2021च्या पेपरला. 85 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पंक्च्युएशन विचारला. पंक्च्युएशन सोपा प्रश्न आहे हा. ते आई बोलते द मदर सेड टू हर, तर ते डबल इंटू कॉमामध्ये येईल, पर्याय क्रमांक D, म्हणजे उत्तर आहे 3. 86 नंबरचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा हा प्रश्न आहे व्हॉइसचा. व्हॉइसचे प्रश्न ऑलरेडी भरपूर आलेले आहेत, तर जो स्मार्ट व्यक्ती आहे, ज्याला माहिती आहे की व्हॉइस कसं शॉर्टकटमध्ये करावं, तर हा लेफ्ट आहे, इथं हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग याचं पॅसिव्ह वाजवेर प्लस विथ होईल, मग वाजवेर प्लस विथ एकाच ऑप्शनमध्ये, पर्याय क्रमांक 4. 86चं 4 उत्तर आहे. 87 नंबरचा प्रश्न आहे, शॅल आय बिगिन द डिस्कशन. याचं त्याने म्हटलं की तुम्ही याचं काय करा, नॅरेशन करा, म्हणजे इनडायरेक्ट. तर पहिलं ऑप्शन व्हेरी सिम्पल आहे, शॅलचं शूड होईल, तर इथं आयचं त्याच्यात ही होईल, कारण आय म्हणजे आपण नाही, थर्ड पर्सन आहे. मग हा जो पर्याय क्रमांक दुसरा आणि पर्याय क्रमांक तिसरा चुकीचा आहे. पहिलाही पर्याय क्रमांक चुकीचा आहे, कारण ही आस्क मी, इथं कुठलाही दिला नाही आहे लिस्नर, त्यामुळे मीची गरज नाही आहे. पर्याय 4 ही आस्क इफ ही शुड बिगिन द डिस्कशन, हे अपेक्षित उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. 87 कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, हा चॅप्टर नाही तर 87 मी असं म्हणेल की हा कॉमन सेन्सचा अरेंजमेंट, रिअरेंजमेंट ऑफ द सेंटेन्स. तर पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं उत्तर, की ते कसं काय एक ग्रॅज्युएट व्यक्ती सहज सॉल्व्ह करू शकतो याला. 89 नंबरचा प्रश्न आहे, अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. जेव्हा एखादी गोष्ट काहीतरी भविष्यामध्ये घडणार आहे, वाईट इशारा देणे, एखाद्याला वॉर्निंग दिले, त्याला एक म्हण आहे, हा इडियमचा प्रश्न आहे. ती म्हण आहे द रायटिंग ऑन द वॉल. रायटिंग ऑन द वॉल म्हणजे काय, की तुला आज संध्याकाळी तुझे पप्पा मारणार आहेत, मग हे मी रायटिंग ऑन द वॉल करतोय.
पहिला पर्याय लाईन्स ऑन द पाम. लाईन्स ऑन द पाम म्हणजे काय, की एखादी गोष्ट भविष्य दाखवणारी, म्हणजे माझ्या हातावरती काय रेखा आहे, माझं भविष्य सांगणे, त्याला राईट ऑन द पाम अशी म्हण म्हणतात. राईट ऑन द नोटबुक हे काही नाही, हे घरगुती त्याचा वैयक्तिक विचार आहे, हे वाक्य लिहिलं आहे त्याने फक्त, असं तो करत असतो, असलं काय कुठली म्हण नाही. पण चौथी म्हण आहे अ सिल्वर लाईनिंग. सिल्वर लाईनिंग म्हणजे काय, दुःखानंतर सुख येईलच. आपण अ सिल्वर लाईनिंग इन द क्लाउड, क्लाउड इन द सिल्वर लाईनिंग, म्हणजे हे गेल्यानंतर ते येईल असं त्याचं म्हणतो. ही इडियम आहे. पण पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर आहे. ही इडियमचा प्रश्न आहे हा. 90 नंबरचा क्वेश्चन आपला कंडिशनचा प्रश्न आहे, जो राज्यसेवा 16ला आहे, 17ला आहे, 18ला आहे, 21ला आहे. तर बघा, इफ वी हॅड ॲक्टेड वाईजली देर वुड हॅव बीन नो पार्टिशन. हा पास्ट परफेक्टचा कंडिशन आहे. पुढे मॉडल परफेक्शन प्लस V3 दॅट इज करेक्ट. दुसरं वेन द सन रायझेस द बर्ड्स केम. बघा, जेव्हा सन बाहेर येतो तेव्हा प्रेझेंट टेन्सच येईल पुढचं, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इथं केम नको, इथं कम्स पाहिजे, म्हणून वाक्य चुकलं आहे. तिसरं इफ ही हॅड स्ट्रेंथ ही कुड हॅव. हे बघा, इथं कुड हॅव कॅरीड, इथं मॉडल परफेक्शन आहे पुढे, मग इकडे पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे होता, म्हणजे इथे 2 वेळा हॅड पाहिजे होतं. हॅड, कारण इथे एकच वेळा हॅड आहे, तो मेन वर्ब आहे, तो V2 आहे, तो सिंपल पास्ट टेन्स होतोय. आता पुढे मॉडल परफेक्शन आहे, मग इकडे पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड 2 वेळा पाहिजे. तिसरं द कॉलेज बेल रिंग्स वेन इट स्ट्राइक्स 10. हे वाक्य बरोबर आहे, कारण हे वाक्य कुठलं आहे, हे वाक्य जनरल ट्रूथचं आहे. जेव्हा 10 वाजतात तेव्हा माझी शाळेची घंटा वाजते. दोन्ही प्रेझेंट टेन्स करेक्ट आहे. मग माझं उत्तर आहे A अँड D म्हणजे पर्याय क्रमांक 1. 9चं उत्तर 1 आहे. 91 नंबरचा क्वेश्चन खूप सोपा आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याने विचारला आहे की चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमंग द गिव्हन एक्झाम्पल. इट इज पिटी दॅट, हा दॅटने जोडला आहे, हा दॅट माझा सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, म्हणजे हे वाक्य माझं कॉम्प्लेक्स आहे. आवर हॅव्हिंग टू अंडरगो धिस डिस्ग्रेस इज अ पिटी. या वाक्यामध्ये कुठलंही कंजंक्शन नाही आणि यात एकच मेन वर्ब आहे इज, म्हणून माझं सिंपल सेंटेन्स आहे. उत्तर आहे 1. सेम स्वरूपाचं पॅटर्न आहे आपल्याला राज्यसेवा 2020ला, तुम्ही बघू शकता. 92 नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. त्याने विचार दिस इज अ व्हेरी बुक आय वॉन्ट. व्हेरीचा त्याने टाईप विचारला. व्हेरी, ओन आणि सेम हे 3 एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह असतात, हे भर देतात वाक्यामध्ये. मग याचं उत्तर आहे एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह, उत्तर D म्हणजे पर्याय क्रमांक 2. राज्यसेवा 2019ला बघा, सेम राज्यसेवा विचारला, दोज रास्कल्स मस्ट बी पनिश. राज्यसेवा 2019चा प्रश्न आहे आणि त्याने दोजला विचारला ॲडजेक्टिव्हचा प्रकार, म्हणजे ॲडजेक्टिव्हचा प्रकार तो विचारतोय. मी जर व्यवस्थित प्रकार वाचून गेलो असतो लगेच मला कळेल की हा काय आहे. जर त्याने ॲडव्हर्बचा प्रकार विचारला तर मी ॲडव्हर्ब चॅप्टर डिटेल करेल. मग एकच तुमच्याकडे बायबल आहे ज्यावरून कळेल की मला हायेस्ट मार्क्स 45 पाहिजे आहेत, 45 प्लस पाहिजेत. तर व्हेरी सिम्पल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याला कळाले तो गेला 45, आणि ज्याने पुस्तकं वाचले तो इथंच राहील. मग नेक्स्ट, अ गुड एजन्सी विल वीड आउट. वीड आउट म्हणजे काय, नष्ट करणे, म्हणजेच एलिमिनेट करणे, एखादी गोष्ट वजा करणे. उत्तर आहे 3. ही म्हण आहे. 94 नंबरचा क्वेश्चन आहे, हा आपला पुन्हा प्रश्न कंडिशनचा आहे. इफ ही टेक्स अँड अर्ली बस. टेक्स हा प्रेझेंट टेन्स आहे, मग प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये वूड नाही येणार, मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट चिल विल, पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं इफ यू विसल्ड हा पास्ट टेन्स आहे, द गर्ल वूल पास्टची ऑक्झिलरी दॅट इज करेक्ट. पुढचं इफ यू वर्क इज ओव्हर गो होम, बरोबर आहे, प्रेझेंट टेन्स, आणि पुढचं वाक्य माझं इम्परेटिव्ह दॅट इज करेक्ट. इफ यू बिहेव्ड हा पास्ट टेन्स आहे, आणि पुढे बघा वुड हॅव लव्ड आहे, हे चुकीचं आहे, काही तर पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे होता. इथं इफ ही हॅड लव्ड, इफ ही हॅड बिहेव्ड पाहिजे होतं, म्हणून माझं D चुकीचं आहे. माझं पर्याय आहे B आणि C करेक्ट, पर्याय क्रमांक 2. 95 नंबरचा क्वेश्चन बघा, नायदर सिंग्युलर असतो म्हणून त्यात सिंग्युलरचं वर्ब वॉज करेक्ट आहे. इच सिंग्युलर असतो, त्यात इज हा सिंग्युलर बरोबर आहे. एव्हरीवन चुकीचं आहे, कारण एव्हरीवन असं तोडून लिहित नाही, एव्हरीवन एकत्र लिहितात, इथं गडबड आहे, म्हणून हे चुकीचं आहे. वनच्या वाक्यामध्ये R चुकीचं आहे, इथं इज पाहिजे होता, म्हणून C आणि D चुकीचं आहे. माझं 3 उत्तर आहे A आणि B. आणि विषय म्हणजे या प्रकारचे प्रश्न राज्यसेवा, कंबाईन, फॉरेस्ट, सगळीकडे इच, आयदर, नायदर, वन, सगळीकडे प्रश्न आहेत. म्हणजे अराउंड तुम्हाला डझनभर प्रश्न मिळतील 2016 ते 2021 पर्यंत. सेम कॉपी पेस्ट फॉर्मॅट आहे. 95 उत्तर 3 आहे. 96 नंबरचा प्रश्न आणि येस नो टाईप विचारला. येस नो टाईप म्हणजेच काय, सोपा बेसिकचा प्रश्न आहे. दे गो हा प्रेझेंट टेन्स आहे V1, मग प्रेझेंट टेन्स मध्ये डू डजने सुरुवात होईल प्रश्नाची, मग प्रश्न सुरुवात डू ने होईल कारण माझा सब्जेक्ट दे हा प्लुरल आहे. उत्तर आहे माझं D म्हणजे पर्याय क्रमांक 1. 97 नंबरचा क्वेश्चन आहे, अप्स अँड आउट. अप्स अँड अबाउट म्हणजे काय, अप्स अँड अबाउट म्हणजे काय की आजारातनं बरे होणे, बाहेर पडणे आणि रुळावर लागणे, म्हणजेच काय दैनंदिन कामामध्ये एंगेज होणे. मग ऑन द बेड, ऑन द मेडिसिन, मग ऑन द फीट म्हणजे वाक्याचा सेन्सनुसार आता ऑन वन्स फीट उत्तर आहे, म्हणजे C म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. ना मग नेक्स्ट 98 नंबरचा क्वेश्चन आहे, ही वॉज डॅश टफ गाय. त्याचं उत्तर क्वांटेसेन्शियल. क्वांटेसेन्शियल म्हणजे काय, अष्टपैलू. जसं काहीतरी असं एक्झाम्पल आपण लोकांना देऊ शकतो, परफेक्ट एक्झाम्पल ज्याच्यामध्ये चुका नाही असा, म्हणून तिथं तो ॲडजेक्टिव्ह बसेल क्वांटेसेन्शियल्स. हा सिनॉनिमचा प्रश्न आपण म्हणू शकतो किंवा ओकॅबचा प्रश्न हा आहे. 99 नंबरचा क्वेश्चन आहे, नाऊन क्लॉजचा विचारला त्याने, नाऊन क्लॉज म्हणतोय तो. ही रिमेंबर्ड हा रिमेंबर्ड वर्ब आहे, याचं ऑब्जेक्टचं काम करतोय, व्हेअर ही हॅड लेफ्ट
नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे हा. दुसरं माय सन न्यू, पुन्हा इथं ऑब्जेक्ट मिसिंग आहे, दॅटने जोडलेलं वाक्य ऑब्जेक्टचं आहे, हा माझा नाऊन क्लॉज कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. तिसरं ही ॲडमिटेड, काय पण पुन्हा इथं कंजंक्शन नसला तरी कंजंक्शन गृहीत धरावं लागेल, दॅट इथं लपलेलं आहे, दॅट ही वॉज गिल्टी, हा पुन्हा माझा नाऊन क्लॉज कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि माझं ऑब्जेक्ट आहे. तुम्ही बघा रिमेंबरचं ऑब्जेक्ट, त्यानंतर न्यूचं ऑब्जेक्ट आणि ॲडमिटचं ऑब्जेक्ट, तिन्ही वाक्य आहेत, नाऊन क्लॉज येईल तो ऑब्जेक्टला. चौथ्या वाक्यामध्ये बिकॉज आहे, हा माझा ॲडवर्ब क्लॉज आहे, हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे, मग हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होतो, त्यामुळे हा नाऊन क्लॉज होणार नाही. ABC उत्तर आहे माझं 4. 100 नंबरचा प्रश्न आर्टिकलचा आहे. यामध्ये वी यूज अ पेपर टू राईट ऑन, राईट ऑन बरोबर आहे, इथं राईट ऑन प्रिपोजिशन फ्रेज बरोबर आहे, इथं अ पेपरची गरज नाही. वी यूज पेपर टू राईट ऑन. दुसरं आयरन इज अ व्हेरी युजफुल मेटल, इथं अचा वापर बरोबर आहे, पण आयरन हा माझा मटेरियल नाव नाही, याच्यात आर्टिकलचा वापर होत नाही. राज्यसभा 2021ला गोल्डवरती प्रश्न विचारला आहे. अ गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, अ येणार नाही कारण गोल्ड हा माझा मटेरियल नाव नाही. गोल्ड, सिल्वर, कॉपर यांच्या आधी आर्टिकलचा वापर होत नाही, म्हणून हे वाक्य माझं करेक्ट आहे. आय हॅड मोकॅरोनो फॉर ब्रेकफास्ट. बघा मॅकॅरोनो हे खाण्याचं एक वस्तू आहे, खाण्याचा एक पदार्थ आहे, त्याच्या आधी आर्टिकलचा वापर होत नाही. ब्रेकफास्ट, सपर, डिनर, लंच यांच्या आधी आर्टिकलचा वापर होत नाही, म्हणून सी सुद्धा करेक्ट आहे आणि बी सुद्धा करेक्ट आहे. डीमध्ये व्हॉट ॲनचा वापर होईल, इग्नोरंट आय याचा उच्चार वावेलच्या उच्चाराशी जोडतोय, म्हणून इग्नोरंटच्या आधी याचे ॲन पाहिजे होता, म्हणून उत्तर माझं BC. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. थँक्यू.